समजा आपल्याला या पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक रेषीय समीकरणे जे आपण एका चलाचा लोप करून एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल या पद्धतीने आपण बघितलं होतं. हे उदाहरण दिसताना थोडं वेगळ्या पद्धतीचं दिसतंय. ऍक्च्युली आपल्याला उदाहरण या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतं, ax प्लस by इज इक्वल्स टू c, म्हणजे थोडक्यात 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 17. या पद्धतीचं उदाहरण आपल्याला पाहिजे असतं. तर आधी जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते आपण या पद्धतीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे त्याला मी लिहितो, -2x प्लस 3y इज इक्वल्स टू, हा -4 त्या बाजूला जाताना तो होईल +4, -4 हा त्या बाजूला जाताना याचा होईल +4, इथे लिहितो +4. आता पुढचं उदाहरण बघा, 5y - 3x आहे, पण आपल्याला जी सिक्वेन्स पाहिजे असते, आपल्याला जी सिक्वेन्स लागते त्याच्यामध्ये x आधी लागतो. x सुरुवातीला, मग y, आणि मग या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला कॉन्स्टंट किंवा तो जो नंबर असेल स्थिरांक तो पाहिजे असतो. तर त्या पद्धतीने आपण याची मांडणी करून घेऊ. सुरुवातीला हा जो -3x आहे, -3x हा आपल्याला सुरुवातीला लिहावा लागेल, -3x सुरुवातीला लिहावं लागेल. 5y हा 2 नंबरला लिहावं लागेल. 5y चं चिन्ह आहे +4 आणि हा -7 बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाताना होईल +7. आपण त्या पद्धतीने मांडणी करून घेऊ. -3x प्लस 5y इज इक्वल्स टू 7. या पद्धतीने आपण त्याची मांडणी करून घेतली. या समीकरणाला दिला 1 नंबर, दुसऱ्या समीकरणाला 2 नंबर. त्यानंतर आपण इलिमिनेशन मेथड किंवा एका चलाचा लोप करायचा आहे. म्हणजे समजा x चं पद असेल किंवा y चं पद असेल, जसं याच्या आधीच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, आपण y ला काढून टाकलं होतं. y ला काढून टाकण्यासाठी आपल्याकडे इथे सेम अंक पाहिजे. इथे 3 असेल तर इथे 3 पाहिजे, किंवा इथे 5 आहे तर इथे 5 पाहिजे. तसं इथे आपल्याला करून घ्यावं लागेल. मग अशी कुठली संख्या आहे जी आपल्याला इथे y च्या सोबत आणता येईल, y चा कोएफिशियंट किंवा y चा सहगुणक आपल्याला त्या पद्धतीने करून घ्यावं लागेल. तर आपल्याला इथे बघितल्यानंतर लक्षात येतं आपण इथे 15 करू शकतो, इथे 15y करता येईल, इथे पण 15y करता येईल. त्याच्यासाठी इथे 5 ने गुणावं लागेल, इकडे 3 ने गुणावं लागेल. आता y च्या पद्धतीने कसं सोडवायचं, y चा लोप करून किंवा y ला एलिमिनेट करून कसं सोडवायचं हे ऑलरेडी मागच्या उदाहरणात आपलं झालेलं आहे. मी आता या उदाहरणामध्ये x चा लोप करून, x चा जे पद आहे त्याचा लोप करून किंवा x ला एलिमिनेट करून या पद्धतीने सोडवून दाखवतो. तर त्यासाठी इथे बघा, इथे मला दोघांच्या ठिकाणी 6 आणता येईल. दोघांच्या ठिकाणी इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने याचा गुणाकार केला तर इथे 6 होईल, इथे 2 चा गुणाकार केला तर 6 होईल. त्यासाठी आपल्याला या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल आणि या खालच्या 2 नंबरच्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. मग त्या पद्धतीने आपण इन्स्ट्रक्शन्स पण लिहून घेऊ. समीकरण 1 ला कितीने गुणावं लागेल, 3 ने. समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणून. सेम इन्स्ट्रक्शन आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायची, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 3. तर या पद्धतीने आपण गुणून घेणार. आता इकडे लक्ष द्या, समीकरण 1 ला मी 3 ने गुणतोय. समीकरण 1 ला मी 3 ने गुणल्यानंतर काय उत्तर येईल ते मी इथं खाली लिहितोय. समीकरण 1 च्या सर्व पदांना आपल्याला 3 ने गुणायचं आहे, म्हणून मी इथं गुणाकार करतो. आता 3 ने गुणतो. पहिले x च्या सोबत -2 ला 3 ने गुणल्यानंतर तो होतो -6x, प्लस 3 ला 3 ने गुणल्यानंतर तो होईल 9y, आणि 4 ला 3 ने गुणल्यानंतर 12. याला आपण देऊ समीकरण नंबर 3. समीकरण 2 ला आपल्याला 2 ने गुणायचे आहे. या समीकरण 2 ला मी गुणतो 2 ने. -3 ला 2 ने गुणल्यानंतर -6x झाला, प्लस 5 ला 2 ने गुणल्यानंतर 10y झाला, इज इक्वल टू 7 ला 2 ने गुणल्यानंतर 14. याला देतो समीकरण नंबर 4. इथं काय केलं ते परत आपण बघूया.
-3 आपल्याला इथे लिहिले आपण समीकरण 1 ला 3 ने गुणायचं होतं, -2 ला 3 ने गुणलं इथे -6 झाला, 3 ला 3 ने गुणलं 9 झाला, 4 ला 3 ने गुणलं 12 झाला. पुढे समीकरण 2 ला 2 ने गुणायचं होतं, -3 ला 2 ने गुणलं -6 झाला, 5 ला 2 ने गुणलं 10 झाला, 7 ला 2 ने गुणल्यानंतर 12 नंबर आला, सॉरी 14 नंबर. आता आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 4 मिळालेलं आहे. आपण याच संख्येने याच संख्या का निवडल्या, समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला 2 ने याच पद्धतीने का केलं, तर आपल्याला इथे त्यांचा कोइफिशियंट सेम करायचा होता, -6. जसं आपण याच्या आधीच्या उदाहरणामध्ये y चा कोइफिशियंट सेम केला होता, त्याच पद्धतीने आपण आता इथे x चा कोइफिशियंट सेम करून घेतला. मागच्या उदाहरणात जर तुम्हाला आठवत असेल तर एक संख्या +3 होती आणि एक संख्या -3 होती. +3 -3 +3y -3y हे एकमेकांना कॅन्सल होणार होते, म्हणून आपण त्यांची बेरीज केली. आता जर आपण इथे -6x आणि -6x यांची बेरीज केली तर उत्तर येईल -12x. म्हणून आपण इथे या समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू शकत नाही. परत एकदा सांगतो, -6x आणि -6x यांची बेरीज केल्यानंतर -12 येते. आपलं टार्गेट आहे -6x आणि +6x कॅन्सल झाला पाहिजे. मग या -6 ला +6x कसं करायचं, तर याच्या आधी आपण बघितलं होतं, कुठलीही वजाबाकी करत असताना समीकरण 2 चे चिन्ह बदलतात. म्हणून आपण याची वजाबाकी करू, जेणेकरून या खालच्या समीकरणाचे समीकरण नंबर 4 याचे सगळे चिन्ह बदलतील आणि हा +6 होईल, -6 सोबत तो कॅन्सल होईल. दोघांचे चिन्ह सेम आहे. आपण जर यांची बेरीज केली तर -6 -6 12x होईल. म्हणून आपण यांची बेरीज न करता यांची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यानंतर समीकरण 4 चे सर्वांचे चिन्ह बदलतील, समीकरण 4 मधल्या सर्व पदांचे चिन्ह बदलतील. तसं आपण इथे लिहून घेऊ. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करून, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता इंग्लिश मध्ये लिहिताना थोडी काळजी घ्यायची. आपल्याला काय करायचं, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचे. समीकरण 3 मधून 4 वजा करायचे. त्याच्यामुळे इथं लिहिताना इंग्लिश मध्ये लिहिताना होईल सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. 4 ला सबट्रॅक्ट करायचे कोणामधून, 3 मधून. म्हणून इथे लिहावं लागेल सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. 3 मधून वजा करायचे, त्याच्यामुळे इथे लिहिताना इंग्लिश मध्ये उलट्या पद्धतीने लिहावं लागेल. समीकरण 3 मधून 4 वजा करायचे, म्हणून इथे लिहिताना येईल सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. 3 मधून वजा करायचं ना, 4 ला 3 मधून, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. त्या पद्धतीने इथे लिहून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून आपल्याला याला वजा करायचं आहे. आपण 4 मधून 3 वजा केलं किंवा 3 मधून 4 वजा केलं तरीही चालेल. तुम्ही असंही करू शकता की समीकरण 4 मधून 3 ला वजा करायचं. आता मी काय करतोय, 3 मधून 4 ला वजा करतोय. तुम्ही 4 मधून 3 ला वजा केलं तरी चालेल आणि ते बेटर राहील. 4 मधून 3 वजा का करायचं, मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करून दाखवतोय, पण तुम्ही करताना काळजी घ्या की 4 मधून 3 वजा करायचं. का, तर 14 मधून 12 गेले, सिंपल आहे, 2 उरतील. 10y मधून 9y गेले, बरोबर, 1y उरेल. मग या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल. पण आता जे मी करतोय, समीकरण 3 मधून 4 वजा केलं. समजा तुम्ही असं केलं तर काय होईल, ती पद्धत आपल्याला बघायची आहे. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 लिहितो इथे 6x अधिक 9y बरोबर 12. समीकरण 3 लिहिलं वजा, समीकरण 4 लिहितोय वजा 6x प्लस 10y इज इक्वल टू 14. यांची वजाबाकी करतोय. वजाबाकी करत असताना चिन्ह बदलले जातात. वजाबाकी करत असताना सर्व संख्येचे चिन्ह बदलले जातात. हे चिन्ह आपण बदलून घेऊ. ही जी संख्या आहे 6, 6चं चिन्ह मायनस आहे ते होईल प्लस, 10y चं चिन्ह प्लस आहे ते होईल मायनस, आणि 14चं चिन्ह आहे प्लस ते पण होईल मायनस. इथे आपण चिन्ह बदलून घेतले. तसा रूल आहे वजाबाकी करत असताना. हा -6 होता, याचं चिन्ह प्लस केलं. हा +10y होता, याचं चिन्ह मायनस केलं.
14 होता प्लस 14 त्याचं चिन्ह मायनस करून घेतलं. आता आपल्याला हे बदललेले चिन्ह वापरायचे आहे. बदललेले चिन्ह वापरू आपण. हा -6x आणि +6x हा 0 होईल, एकमेकांना कॅन्सल होतील. -6x + 6x -6x + 6x एकमेकांना कॅन्सल होतील. इथे 0 येईल, तो 0 लिहायची गरज नाही. आता 9y - 10y 9y मधून 10y मायनस केले. 9y - 10y 9y - 10y होतो -1y. 9 मधून 10 गेले -1 -1y इज इक्वल टू 12 - 14 हा याचं उत्तर येतं -2. याचे चिन्हांचे जे नियम आहे त्याच्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आहे बेसिक मॅथ्स मध्ये, ते तुम्ही बघून घ्या. की जर चिन्ह वेगवेगळे असतील, समजा इथे आपल्याला दिलंय -9 +7 या पद्धतीचं समजा एखादं उदाहरण असेल, तर दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहे. दोघांचे चिन्ह वेगवेगळे असताना आपण त्यांची करतो वजाबाकी. 7चं चिन्ह आहे प्लस आणि 9चं चिन्ह आहे मायनस. दोघांचे चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे आपण त्यांची वजाबाकी करतो. एकदा मायनस प्लस चिन्ह वेगवेगळे आहे दोघांचे, म्हणून त्यांची करायची वजाबाकी. वजाबाकी केली जाते. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे मोठी संख्या आहे 9, तिचं चिन्ह आहे मायनस, म्हणून उत्तराला चिन्ह दिलं जातं -. ज्यावेळेस चिन्ह सेम असतील -9 - 7 या दोघांचे चिन्ह सेम आहे. चिन्ह सेम असल्यानंतर बेरीज केली जाते. 9 आणि 7 16 चिन्ह प्रत्येक वेळेस दिलं जातं मोठ्या संख्येनं. याच्यासाठी बेसिक मॅथ्सच्या कोर्स मध्ये एक सेपरेट व्हिडिओ आहे चिन्हांचे नियमाचं, तर ते तुम्ही बघून घ्या. ती कन्सेप्ट तुमची अजून क्लिअर होऊन जाईल. तर आता सध्या आपल्याला जे आन्सर मिळाले -1y इज इक्वल टू -2. आता या दोघांना दोन्ही बाजूंना आपण -1 - 1 ने मल्टिप्लाय केलं किंवा दोन्ही बाजूचं मायनस मायनस चिन्ह निघून जातं. इथे मी पुन्हा एकदा लिहून देतो -1y इज इक्वल टू -2. दोन्ही बाजूंना आपण -1 ने जर गुणले तर दोघांचं मायनस चिन्ह निघून जातं. म्हणून आता आपल्याला मिळेल 1y इज इक्वल टू 2. दोन्ही बाजूंना आपण -1 ने मल्टिप्लाय करून घेतलं किंवा तुम्ही म्हणू शकता दोन्ही बाजूंचं मायनस मायनस चिन्ह कॅन्सल झालं. आता हा y जसाच्या तसा राहील. हा 1 इकडे मल्टिप्लाय 1 इकडे गुणिले तिकडे गेल्यानंतर तो भागी येईल 2/1 म्हणजे y ची किंमत आपल्याला मिळाली 2. आता ही y ची किंमत जी आहे 2, y ची किंमत जी 2 आहे ती आपण कुठल्याही एका समीकरणामध्ये टाकून घेऊ. आपण समीकरण 1 मध्ये जर y ची किंमत 2 टाकली तर आपल्याला उत्तर मिळेल. म्हणून आपण लिहून घेऊया y बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 मध्ये आपण ही किंमत ठेवू. समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवली. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत आपल्याला टाकायची आहे. इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत आपल्याला टाकायची आहे 2. मी समीकरण 1 लिहितो -2x प्लस 3 y ची किंमत आपण टाकणार 2 इज इक्वल टू 4. इथे काय केलं ते पुन्हा एकदा सांगतो. समीकरण 1 लिहितोय मी जसंच्या तसं y ची किंमत त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला 2. समीकरण 1 मध्ये -2x लिहून घेतलं प्लस 3y प्लस 3 लिहिलं आणि y ची किंमत टाकली आपण 2 इज इक्वल टू 4. हे इथे ऍज इट इज कॉपी करून घेतलं. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळून जाईल. -2x प्लस 3 दुने 6 इज इक्वल टू 4. -2x हा प्लस 6 आहे, त्या बाजूला गेल्यानंतर तो -6 होईल. इकडे असताना हा +6 होता, त्या बाजूला गेला तो -6 झाला इज इक्वल टू -2. -2x इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू -2 एज इट. आपण दोन्ही बाजूंचे जे मायनस मायनस चिन्ह आहे ते पहिले काढून टाकू. दोन्ही बाजूंना इथे आहे -2x -2. दोन्ही बाजूंचे मायनस मायनस चिन्ह काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूला -1 ने मल्टिप्लाय करू शकतो. -1 ने याला मल्टिप्लाय केलं, याला पण -1 ने मल्टिप्लाय केलं तर ते चिन्ह मायनस ते प्लस होतात. किंवा सरळ सरळ तुम्ही असं म्हणू शकता की दोन्ही बाजूंचे मायनस मायनस चिन्ह आपण कॅन्सल केले, दोन्ही पण संख्या झाल्या प्लस. दोन्ही बाजू आता प्लस झालेल्या आहे. -2x चा +2x झाला, -2 चा 2 झाला. दोन्ही बाजूंचे मायनस मायनस चिन्ह निघून गेले. आता x ऍज इट इज, 2 ऍज इट इज. हा जो दुसरा 2 आहे,
जो इकडे मल्टिप्लाय होता हा इकडे गुणिले तो तिकडे गेल्यानंतर भागिले जाईल, हा इकडे गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले जाईल. जसं इथे आपण वरती बघू शकतो -1 हा 1 झाला, दोघांची मायनस मायनस चिन्ह निघून गेले. हा इकडे मल्टिप्लाय होता गुणिले होता तो इकडे डिवाइडला गेला, हा इकडे गुणिले होता तो इकडे डिवाइडला गेला. त्याच पद्धतीने हा इकडे गुणिले असताना हा इकडे भागिले गेला, इकडे पण तेच होईल, इकडे गुणिले असताना इथे तो भागिले जाईल. डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. एक्स ची किंमत आपल्याला मिळाली 1. याच्यामध्ये काय केलं ते पुन्हा एकदा आपण बघून घेऊया. आता आपल्याला सोल्युशन जे मिळालं आहे एक्स आणि वाय च्या किमती. एक्स ची किंमत आपण लिहिणार 1, वाय ची किंमत आपल्याला मिळाली 2. एक्स ची किंमत 1, वाय ची किंमत 2. हे झालं याचं सोल्युशन किंवा याचं उत्तर. आपल्याला जे समीकरण दिलेलं होतं ते जरा वेगळ्या फॉर्म मध्ये होतं. आपला स्टँडर्ड फॉर्म जो आहे त्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. पहिले -2x हा आपण इथे व्यवस्थित लिहून घेतला, 3y ऍज इट इज कॉपी केला. त्यानंतर हा -4 होता तो त्या बाजूला गेला, तो +4 झाला. इकडे बघा -3x हा मध्ये दिलेला आहे, याला आपण पुढे लिहून घेऊ. -3x पुढे लिहिला. हा जो 5 आहे याचं चिन्ह आहे प्लस, याला आपण 2 नंबरला इथे लिहून घेतलं आणि -7 त्या बाजूला गेला तर तो +7 झाला. आता आधी आपण बघितलं होतं इलिमिनेशन मेथड मध्ये किंवा एका चलाचा लोप करून या पद्धतीमध्ये आपल्याला एक्सचा जर लोप करायचा असेल तर इथे सेम संख्या पाहिजे, कोइफिशियंट किंवा सहगुणक सेम पाहिजे. मग आपल्याला इथे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल इथे 3 ने गुणल्यानंतर 6 होतो, इथे 2 ने गुणल्यानंतर 6 होतो. मग इथे 6 येण्यासाठी आपण या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणून घेणार. तसं लिहिलंय समीकरण 1 ला 3 ने गुणले, समीकरण 2 ला 6 येण्यासाठी एक्सच्या ठिकाणी 6 येण्यासाठी आपण कितीने गुणणार 2 ने. समीकरण 2 ला 2 ने गुणून सेम आपण इंग्लिश मध्ये इथे लिहून घेतलंय. आता समीकरण 1 ला मी 3 ने गुणतोय, याला 3 ने गुणलं 3 दुने 6 इथं -6 आला, याला 3 ने गुणलं 9 इथे आला, याला 3 ने गुणलं 4 आला. इकडे समीकरण 2 ला 2 ने गुणायचं होतं, याला 3 ने गुणलं -3 ला 2 ने गुणल्यानंतर इथे आपलं आन्सर आलं -6. 5 ला 2 ने गुणल्यानंतर उत्तर आलं 10, 7 ला 2 ने गुणल्यानंतर उत्तर आलं 14. आता हे जे समीकरण आहे ते सगळं आपण का केलं? समीकरण 1 ला आपण 3 ने गुणलं, समीकरण 2 ला 2 ने गुणलं, तर आपल्याला हे जे टार्गेट होतं आपलं -6 आता हे -6 कॅन्सल होतील. पण जर आपण यांची बेरीज केली तर -6 -12 होतो. आपल्याला हे -6 कॅन्सल झाले पाहिजे, म्हणून आपण काय करणार, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करणार. तुम्ही समीकरण 4 मधून 3 वजा केलं तरी चालेल, उत्तर बरोबर येईल, तेच उत्तर येईल. मी समीकरण 3 मधून जर 4 वजा करतोय तर समीकरण 4 मधील सर्व पदांचे चिन्ह बदलतील. इथे तसं खाली लिहिलंय, इन्स्ट्रक्शन लिहिलंय, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करून. इंग्लिश मध्ये लिहिताना थोडं उलट लिहायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करायचं आहे फ्रॉम 3. इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करायचं आहे फ्रॉम 3. ठीक आहे. आता इथे आपण लिहून घेतलंय, समीकरण 3 लिहिलं, त्याच्यामधून समीकरण 4 वजा करतोय. वजा करत असताना सर्वांचे चिन्ह बदलतात. -6x झाला +6x, +10y झाला -10y, 14 जो प्लस होता त्याचं चिन्ह झालं मायनस. हा -6x आणि +6x हे कॅन्सल झाले एकमेकांना. इथे 0 लिहावा लागतो, काही गरज नाही, नाही लिहिला तरी चालणार. 9y मधून 10y गेला, 9y -10y याचं उत्तर येतं -1y. आणि 12 मधून 14 गेला, याचं उत्तर येतं -2. याच्यासाठी चिन्हांचे नियम म्हणून एक सेपरेट व्हिडिओ आहे बेसिक मॅथ्स मध्ये, ते तुम्ही बघू शकता. आता हा y हे ऍज इट इज इकडे कॉपी केलं, इकडे पण मायनस आहे, इकडे पण मायनस आहे, म्हणून आपण या बाजूला -1 ने मल्टिप्लाय केलं, या पण बाजूला -1 ने मल्टिप्लाय केलं, तर हा पण प्लस होतो, हा पण प्लस होतो, दोघांचं मायनस चिन्ह निघून जातं, ते करून घेतलं. हा 1 इकडे गुणिले, इकडे गेल्यानंतर भागिले होतो, 2/1 इज इक्वल टू 2, 2 भागिले 1 उत्तर आलं 2. y ची किंमत 2 ही आपण समीकरण 1 मध्ये टाकायची. समीकरण 1 मी जसंच्या तसं इथे कॉपी करतोय, समीकरण 2 ज्यावेळेस कॉपी करतोय त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल -2x + 3 y च्या ठिकाणी आपण y ची किंमत 2 टाकतोय, y च्या ठिकाणी किंमत y ची 2 इज इक्वल टू 4. हे सोडून घेतो, 3 दुने 6, हा 6 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस, 4 मधून 6 गेले, उत्तर आलं -2. सेम आपण जसं वरती केलं होतं, इकडचं मायनस चिन्ह, इकडचं मायनस चिन्ह जाण्यासाठी आपण इकडे -1 ने मल्टिप्लाय केलं, इकडे पण -1 ने मल्टिप्लाय केलं, इकडचं मायनस निघून गेलं, दोन्ही साईड प्लस झाल्या. हा 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड झाला, 2 इकडे गुणिले, तिकडे गेल्यानंतर भागिले, 2 भागिले 2, x चं उत्तर आपलं आलं 1.